आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हे मॅडम, अहो हे काय आहे सगळं? माझा भूतकाळ आणि तुझं भविष्य. म्हणजे मी तुझ्या वयाची असताना माझ्याही आयुष्यात अशी एक वेळ आली होती. आयुष्याच्या ज्या वळणावर आता तू उभी आहेस ना, तिथे मी उभी होते. मलाही माझं भविष्य काय असेल त्याची उत्सुकता तेवढीच होती जेवढी तुला आहे. मला ते दिसत नव्हतं, पण ते खूप सुखी असावं, आनंदी असावं एवढीच इच्छा होती. मग काय, तेव्हा सुद्धा भविष्य दाखवणारा आरसा नव्हता ना. आता त्यावेळी जो मी निर्णय घेतला तो कधीच घेतला नसता. माझं सोड, उद्या तुझं लग्न आहे. माझ्या लग्नाची इच्छा अपुरी राहिली त्याला आता दशक झाली. तुझ्यासाठी माझ्याकडनं ती छोटीशी भेट. अहो मॅडम, पण हे सगळं माझ्या लग्नासाठी घेतलेली साडी आणि थोडेसे दागिने. माझ्या लग्नाची अपुरी राहिलेली इच्छा मी तुझ्या लग्नात पूर्ण करणार आहे. आणखीन एक, मला माहितीये तुला तुझ्या आईची खूप आठवण येत असणार. मला हे पण माहितीये की मी तुझ्या आईची जागा नाही घेऊ शकत, पण माझे आशीर्वाद आणि माझा पाठिंबा सतत तुझ्या बरोबर असणार. मी जिवंत आहे तोपर्यंत तुझी नक्कीच साथ दे. असं कधीही वाटून घेऊ नकोस की आई नाहीये तर तुला माहेर नाहीये. ही वॉर्डन जिथे आहे ते तुझं हक्काचं माहेर. थँक्यू मॅडम. आज तुझी वॉर्डन आई तुला तयार करणार. शिंदे. जय हिंद मॅडम. जय हिंद मॅडम. सकाळी सकाळी इथं बोलवलं, गाड्या बी लांब लावल्या. धाड टाकायची का? शिंदे, पोलीस आहे आपण धाड नाही टाकायची. मग इनफॅक्ट कोणालाही कळणार नाही अशी कारवाई करायची. कारवाई? आरोपी आत लपलाय लॅब मध्ये, त्याला धरायचंय. नाही, मला त्याच्याकडून अशी टिप मिळाली की या लॅब मध्ये रिपोर्ट मध्ये फेरफार करणे, चुकीचे रिपोर्ट्स बनवणे आणि प्रसंगी रिपोर्ट्स बदलणे, हे असे सगळे धंदे नियमित चालतात. चला समध्यांनाच धरूया. नाही शिंदे, थांबा. नाही धरता येणार. का? मी कमिशनर साहेबांकडे परमिशन मागितली होती या लॅब वरती कारवाई करायची. परमिशन नाही मिळाली आपल्याला. त्यामुळे जे काही करायचं आहे ना ते अनऑफिशियली करायला लागेल. हो पण मॅडम, हे समज करताना तुम्हाला कोणी पाहिलं आव तर बोंब होईल. कमिशनर साहेब बी चिडत्याल, तुम्ही सस्पेंड बी होऊ शकता मॅडम. त्याची पर्वा नाहीये मला शिंदे. स्वानंदीचा गुन्हेगार शोधून द्यायचा आहे. लग्न करायला निघाली ती. खरा गुन्हेगार सापडायच्या आधी आणि मला न विचारता. आणि या केसच्या शेवटच्या टप्प्यात असताना आता माझ्या डोक्यात दुसरे कुठलेच विचार नाहीये.
स्वानंदीच्या खऱ्या गुन्हेगाराचे खरे रिपोर्ट्स मला हवेत, म्हणजे हवेत, बाय हुक और क्रूक. ठीक आहे मॅडम, मी आज जातो आणि रिपोर्ट काढून आणतो तुमच्यासाठी. नाही शिंदे, थांबा. शिंदे, फॅमिली आहे तुम्हाला. हे अशी कामं करताना सस्पेंड होण्याची शक्यता असते. आणि हे जे काम मी करतेय ते तुम्ही केलं तर तुम्हीही सस्पेंड व्हाल. आत नका जाऊ, मी जाते. हा, पण इकडे बाहेर काही झालं, कोणी आलं, मला लगेच अलर्ट करा. वय मॅडम. लग्नाच्या दिवशी मुली विशेष सुंदर दिसतात. तू पण आज विशेष सुंदर दिसतेस. पुन्हाची नजर लागता कामा नये. देवाला हळद कुंकू वाहून घे, नमस्कार कर. मैम, हम रेडी हो गए. अरे वाह, सुंदर दिसताय. स्वानंदी, वाव, ओ माय गॉड स्वानंदी, वेडिंग ग्लो आहे ऑला. फातिमा, बघतेस ना तू हिचा वेडिंग ग्लो? हा यार स्वानंदी, अगं तुझ्या या वेडिंग ग्लो ने तर माझे डोळे ये देख बंद हो रहा है. बहुत चमक रही है यार तू. थोड़ा सा कम कर दे. काय चाललंय तुमचं? कौतुक करताय तुझं. मगाशी मी म्हणाले ना, लग्नाच्या दिवशी मुलगी विशेष दिसते, विशेष सुंदर दिसते. तेच ह्या मुली त्यांना वेडिंग ग्लो ना, वेडिंग ग्लो म्हणतात. ऍक्च्युली ना फातिमा, मला सुद्धा हा ग्लो खूप डिस्टर्ब करतोय. म्हणजे बघ ना, असं डोळ्यावर येतोय ना. स्वानंदी यार, तेरी शादी है, अब तो हंसना यार. स्वानंदी, आता तरी मूड चांगला ठेव. प्लीज बी हॅपी. ओके, मला सांगा, तुमच्यापैकी करवली म्हणून कोण जाणार हिच्या बरोबर? ऑफकोर्स मी. मॅम, मी नेटवरती सर्च पण करून ठेवले करवली म्हणजे काय, सो मी करवली होणार. मैम, ही काही कामाची नाहीये आणि मी पण नेटवर सर्च केलंय. मैम, मैं जाऊंगी ना उसके साथ तो काम में हाथ भी बटाऊंगी. मॅम, मी करवली होणार आहे, मी पहिलेच सांगून ठेवते तुम्हाला. मैम, अगर आपने मुझे करौली भेजा ना तो आने के बाद मैं आपको चाय दूंगी, नाश्ता, आप जो बोलोगे वो नाश्ता मैं दूंगी. तुमची रूम साफ करून देईल. पण मी करवली होणार आहे, दॅट्स इट. आता यापुढे नकोय काही. मैम, मैं होंगी ना प्लीज. मॅम, प्लीज. मला हसवायला अजून किती प्रयत्न करणार आहात? तुम्ही दोघी बी माझ्या बेस्ट फ्रेंड आहात ना, मग तुम्ही दोघी बी करवली. मणी मणी, सगळी तयारी झाली आहे ना? हो. वा, छान. जा, गुरुजींकडे दे जा. अरे बसा बसा, नमस्कार, बसा सगळे बसा. हा, सुनील, सरबत दे सगळ्यांना. तर मी, अहो इकडे या. काय शालिनी, आपल्या सख्या मुलाचं लग्न आहे ना. पाहुणे यायला सुरुवात झाली आहे, तेव्हा येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत जरा हसून करा. त्यांना वाटलं पाहिजे वर्मा या लग्नामुळे खूप खुश आहेत म्हणून. असे काय 12 वाजलेत, जरा हसा ना. स्माइल स्माइल. मामा, वाव, किती सुंदर दिसताय मामा तुम्ही. खूप मस्त. अंकल,
तुम्ही सुद्धा छान दिसताय. थँक्यू. तू पण सुंदर दिसतीयस. थँक्यू. बरं मम्मा, आता आम्ही दोघी आलोय. काही हेल्प लागली तर सांगा. एक 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 मिनिट. जरा महत्वाचा फोन घ्यावा लागेल मला. हा हॅलो, बोला बोला. हो 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 हो. मॅम, तसं मी परत सगळं एकदा चेक केलंय. आपल्या घरातली सगळी तयारी झालीये. स्वानंदीला हॉस्टेलवर आणायला कोण जाणार आहे? म्हणजे तिच्यामुळे उशीर व्हायला नकोय ना. हल्ली ट्रॅफिक पण खूप असतं. कोण जाईल म्हणजे? मी नाही तर साहेबांनी जायचं का? का सुजितला पाठवू? अगं कोणतरी ड्रायव्हर नाही तर नोकर जाईल आणायला तिला. कोणत्या नोकराला पाठवू हेच कळत नाहीये मला. मम्मा, मणी मणी मणी, इकडे ये जरा. काय झालं? काय झालं म्हणजे? काही झालं तरच येणार का तू? काम नाही करणार का? सांगितलं नाही तर? नाही, सांगा ना काय काम करायचं. सुजीची होणारी बायको आहे ना, काय नाव ग? विसरतेच मी तिचं नाव. स्वानंदी. हा, तयार असेल हॉस्टेलला. महाराणी सासरहून गाडी यायची वाट बघत असतील. तिला घेऊन ये. हा, एक मिनिट. ज्या मुलीला आणायला चाललायस ती आता तुझी मैत्रीण नाहीये, सुजितची होणारी बायको आहे. सरपोतदारांची भावी सून. हे विसरू नकोस. एवढी टेकवर गेलेली गाडी कोणी पाठवलीये? सरपोतदार. आणि कोण? त्यांना असं शो ऑफ करायला आवडतो ना, गाजावाजा करायचा, सगळीकडे राजकीय स्वार्थ. पण ही गाडी घेऊन कोण आलंय कोणाला माहिती. मॅडम, तुम्हाला घेऊन जायची जबाबदारी मला दिली. म्हणजे ही गाडी घेऊन तू आलायस आम्हाला न्यायला? बरं, निघूयात आपण. म्हणजे रस्त्यात ट्रॅफिक पण भरपूर आहे, उशीर लागेल आपल्याला पोहोचायला. स्वानंदी, तू पुढे बस, म्हणजे कम्फर्टेबल बसशील. स्वानंदीच्या लग्नाला खूप कमी वेळ उरलाय. त्याच्या आधी मला तिच्या खऱ्या गुन्हेगाराचे रिपोर्ट सापडले पाहिजे.
मॅडम अजून किती वेळ? ते लॅबवाला आलं आणि आपल्याला इथं पाहिलं तर घोळ व्हायचा. लवकर या मॅडम. दूर दूर चालली आज माझी सावली, दूर दूर चालली आज माझी सावली, कशी सांज ही उरी गोठली, उरलो हरलो दुःख झाले सोबती, उरलो हरलो दुःख झाले सोबती. श्वास माझा थांबला, मी इथे अंतो तिथे हा खेळ आता संपला. मी स्वतःच्या काळजावर घातलेला घाव हा, रोज आतून जाळतो मी वेदनेचा गाव हा. अपुलाच तो रस्ता जुना, अपुलाच तो रस्ता जुना, मी एकटा चालू किती, उरलो हरलो दुःख झाले सोबती, उरलो हरलो दुःख झाले सोबती. वाव, खूप छान डेकोरेशन केलंय मणी सर. हा ना यार, स्वानंदीमुळे आपल्याला एवढं मोठं ऐश्वर्य बघायला मिळालं. नहीं तो हमें भला कोई क्यों बुलाएगा ना ग्रैंड वेडिंग में. आज जर का रिपोर्ट्स नाही मिळाले तर खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे. कुठे असतील ते रिपोर्ट्स? आणि रिपोर्ट्स इकडे नसतीलच तर? रमेश, रिपोर्ट निगेटिव. अरविंद, रिपोर्ट निगेटिव. सुजीत सरपोतदार, रिपोर्ट पॉझिटिव्ह. म्हणजे स्वानंदीचा खरा गुन्हेगार सुजीत आहे. त्याचा रिपोर्ट खोटा बदलून पोलिसांना दिला गेला.
ठीक आहे, अपडेट देत राहा मला. हा ओके, बाय बाय. सॉरी, पाणी. चालेल. कसला राग आला एवढा? एका केसच्या मागे होते ना, तो आरोपी सुटला याचा राग येतो. पण ठीक आहे, आज गेलाय पळून, उद्या परवा कधीतरी सापडेलच की तुम्हाला. आणि स्वानंदी तिच्या गुन्हेगाराशीच लग्न करते. तिच्या पोटात असलेल्या बाळाचा बाप सुजित आहे हे स्वानंदीला लवकरात लवकर कळायला हवं. स्वानंदी, फोन उचल. लग्नाच्या विधींमध्ये बिझी असणार आहे. ज्या गुन्हेगाराचा स्वानंदी इतके दिवस शोध घेत होती त्याच्याशीच लग्न करायला चालली आहे. हे लवकरात लवकर कळायला हवं तिला.